तुम्ही कसे आहेत सर्व? तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत किल्ले विसापूरला. तर आता आम्ही जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल, आम्ही एकविरेच्या पायथ्याला स्टेला होतो. तर आम्ही एकविरेच्या पायथ्याच्या मंदिराला नमस्कार करून तिथून विसापूरला जाणार आहोत. तर चला जाऊया. मित्रांनो, हे पहा आई एकविरा देवीचं पायथा मंदिर. मित्रांनो, दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही विसापूर किल्ल्याच्या दिशेने रवाना होत आहोत आणि बाहेर थोडा थोडा पाऊस लागायला सुरुवात झाली. आम्हाला पाऊस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काल आमची हालत झाली होती खूप गरमीमुळे. तर पाऊस आम्हाला पाहिजेच आहे. मित्रांनो, आम्ही फायनली विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला आलो आणि ह्या रस्त्याने आलो. हे झाडाच्या खाली आम्ही आमची गाडी लावली आहे. आम्हाला ह्या रस्त्याने सरळ जायचं आहे. पण त्याच्या आधी आम्ही या विसावा हॉटेलला थांबलो आहे कॉफी पिण्यासाठी. तर आम्ही अगोदर कॉफी पिणार आणि मग ह्या वाटेने जाणार. तर त्याला कॉफी पिऊ. हा पहा गाईस किल्ला. आमची कॉफी पिऊन झालेली आणि आता आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करतोय. सो लेट्स गो. आम्ही इथून आता थोडं वर आलो. तर इथे आम्हाला हा पाण्याचा टाका भेटतो. शुद्ध पाणी इथे साईडलाच आहे रोडच्या. इथून थोडं डेंजरच होतं. अजून आम्हाला हाफ किल्ला चढायचा आहे. चला तो पण कव्हर अप करू. आम्ही पाण्याच्या टाक्याच्या थोडे पुढे आलो. तर हा रोड बघा, खूप अवघड रोड आहे. इथून जो अवघड रस्ता चालू होतो पाहू शकता. पावसाळ्यात खूप रिस्की असतं. पूर्ण इथून पाणी वाहतं खाली. चला वरती जाऊ. दमायला पण खूप लागतं कारण ऊन आहे. थोडा पाऊस पाहिजे होता. पण ह्या पायवाटेने आम्ही आलोय थोडे वरती. तर इथून हा जो सीन दिसतोय ना, वाव, खूपच सुंदर सीन दिसतो. तुम्ही ह्या डोंगराच्या मागे पाहू शकता एक लेक आहे तिथे, पावना लेक. लोणावळ्यातली फेमस लेक आहे. आणि इथे वरती किल्ल्याची तटबंदी आलेली आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय. तरी अजून थोडंसं अंतर राहिलंय, ते आम्ही कव्हरअप करू. पण आम्ही खूप वरती आलोय, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोय. तर हे पहा, हे जे खाली सर्व दगड आहेत पूर्ण या तटबंदीचे पडलेले आहेत. आणि हे किती रिस्की आहे पहा. पावसाळ्यात हे अजून रिस्की असणार. मित्रांनो, 1 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही फायनली किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. त्यामुळे मी तुम्हाला किल्ला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आपण इथून वरती आलो. तर हा असा किल्ला आहे. आणि इथे आपण आल्या इथे हा धान्य कोठार पाहायला भेटतो. हे बघा, हे आहे धान्य कोठार. आणि आता आम्ही थोडा इथे विश्रांती घेतली आणि आता आम्ही त्या बुरुजावर जाणार आहोत. तर चला त्या बुरुजावरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो.
मित्रांनो आम्ही आता तिकडून आलो तर इथे ही तटबंदी दिसली जी की ढासळली आहे आणि हा व्ह्यू खूपच सुंदर व्ह्यू आहे गाईस. वारा पण खूप लागतो इथे आणि ते जे तिथे तुम्हाला पाणी दिसत आहे तो पावना लेक आहे लोणावळ्याचा फेमस. आणि त्याच्या जस्ट साईडला हा जो तुम्हाला डोंगर दिसत आहे तो आहे लोहगड किल्ला. लोहगड किल्ला शिवाजी महाराजांची आर्थिक राजधानी होती. शिवाजी महाराजांचं जेवढं पण धन होतं ते पूर्ण ह्या किल्ल्यावरती असायचं. आणि हा जो विसापूर किल्ला आहे तो त्याच्या रक्षणासाठी आणि खंडाळा घाटाच्या रक्षणासाठी बांधला होता. पण काही काळ हा मुघलांच्या ताब्यात गेला होता आणि मुघल ह्या किल्ल्यावरून लोहगडवरती अटॅक करायचे. आणि 1818 साली हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला म्हणून त्याची कंडिशन थोडी डेंजरस झाली. चला आपण पुढे जाऊया बुरुजाकडे. तर आम्ही थोडं पुढे आलो. इथे हे दुसरं पाण्याचं टाकं भेटलं. ह्याच्यामध्ये पण पाणी नाही तर आणि ही पहा इथे तटबंदी आहे पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये. तर मित्रांनो आम्ही इथून वरती आलेलो आहोत बुरुजावर. तर पहा हा आहे बुरुज. हा बघा हा पूर्ण जो तुम्हाला दिसत आहे हा बुरुज आहे. पण इकडची पूर्ण तटबंदी ढासळलेली आहे. फक्त एवढंच राहिलेलं आहे पाहू शकता एवढंच. बाकी हे सर्व ढासळलेलं आहे. तिथे अजून त्याचे थोडे दगड दिसतात पाहू शकता. पूर्ण तटबंदी ढासळलेली आहे. आणि हा व्ह्यू पहा गाईस एक नंबर व्ह्यू वाटतो. व्हिडिओमध्ये एवढं चांगलं नाही वाटत आहे पण रिअलमध्ये पाहायला एकदम सुंदर व्ह्यू वाटतो. समोरच लोहगड किल्ला आहे तो पहा. आणि हा विसापूर किल्ला हे बघा. आणि हा इथे पूर्ण पठार आहे हे बघा पुरा पठार आहे. आणि त्या बाजूला मंदिर वगैरे असणार ते आपण आता पाहूच. पण त्याच्या आधी तुम्हाला मी हे गोष्ट दाखवतो. मित्रांनो हे बुरुजांच्या इथे हे जे तुम्ही पाहू शकता इथे मध्ये मध्ये असे 3 गॅप आहेत. तर हे गॅप ढासळलेले नाही आहेत की ते ह्यांचं एक कारण आहे. इथे त्या काळामध्ये तोफ असणार. जर खालून कुठले शत्रू किल्ल्यावरती हल्ला करायला येत असतील तर इथून तोफेच्या गोळ्यांचा मारा खाली पडणार आणि मग ते शत्रू मरून जाणार. म्हणून हे असं केलेले आहे. इथून असे तोफ बाहेर काढून तोफांचा मारा देत असणार. म्हणून हे बघा पूर्ण जर खालून कोण येत असले किल्ला चढत तर ते इथून डायरेक्ट खाली पडून मरू शकतात. म्हणून मी असं केलं. मित्रांनो मी इथे येऊन आता थोड्या वेळ आम्ही बसलो होतो तर मी गुगल मॅप्सवर बघितलं तर मला समजलं की ह्या साईडने आपल्याला 3 किल्ले बघायला भेटतात. पहिला लोहगड आणि दुसरा हे जे लेक आहे त्याच्या त्या साईडला जो तुम्हाला तो डोंगर दिसत आहे त्या डोंगराचं नाव तुंग किल्ला आहे. आणि ह्या लोहगडच्या बॅक साईडला जो किल्ला तुम्हाला दिसत आहे त्या किल्ल्याचं नाव आहे मोरगिरी किल्ला. तर हे 3 किल्ले ह्या साईडला दिसत आहेत. आम्ही इथून आलो तर ही पहा इथे अजून एक टाकी दिसली ती पण रिकामी आहे. तिसरी टाकी आहे जी की रिकामी आहे. सर्वात पहिली आपल्याला दिसलेली ट्रेक करताना त्याच्यात पाणी होतं जे की चांगलं पाणी होतं. पण ह्या ज्या वरच्या टाक्या त्याच्यात पाणीच नाही. कसं काय माहिती. चला पण मागे जाऊया. थोडं दमायला होतोय. वारा पण साईडला गेलो की येतोय. ते मध्ये आल्यावरती वारा येत नाही. तर बॅक साईडला मी तुम्हाला अशा गोष्टी दाखवणार आहे ना ते तुम्ही पहा. मित्रांनो आता मी त्या झाडाकडून आलो इथे. तर इथे हा मला ह्या किल्ल्यावरचा सर्वात मोठा पाण्याचा टाका भेटला आहे. ह्याच्या आतमधून जे दगड बाहेर काढायचे ते किल्ल्याच्या बांधकामासाठी यूज करायचे. आणि किल्ल्याचं बांधकाम झालं की हा खड्डा राहायचा मग ह्याच्यात पाणी साचायचं. तर किल्ल्यावरती पाण्याची पण कमी नसायची. पण आता खूप गरमी असल्यामुळे हे पण सुकलेलं आहे. मित्रांनो अजून एक पाण्याचं टाकं भेटलं. इथे कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि पाणी थोडं छान आहे कारण पाऊस नसल्या कारण.
पण हे कोरलेलं वगैरे छान आहे पाहू शकता. आणि हेच दगड तटबंदीला यूज करायचे. चला तर मित्रांनो, फायनली आपण किल्ल्याच्या बॅक साईडला आलो आहे. तर हा तो बुरुज आहे जिथे आपल्याला जायचं आहे. पण इथे आलो तेव्हा इथे बघितलं तर इथे काय काही म्हणजे असं हे दिसतं फळांचे चौकाऱ्यां टाईप आणि थोडे थोडे पेंटिंग. आय थिंक त्या टायमिंगला इथे लोक राहत वगैरे असणार चौकारे वगैरे आहेत. आता ते पूर्ण नष्ट झाले पण ते अजूनही दिसणार येतात. आणि हा जो बुरुज आहे हा एकदम मस्त कंडिशनमध्ये आहे. तर आपण त्याच्यावर जाऊया. किती पॉवरफुल असते. आणि हा तर छोटाच आहे. इथे काय काय दगड असे पण आहेत जे की माझ्या एवढे आहेत. खूपच जड. तर मित्रांनो चला, आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतलेली. आता आपण इथून खाली जाऊया. मित्रांनो, बुरुजावरून खाली आलेलो आहोत आपण. तर इथे जाऊया त्या बाजूला. तर इथे आलो होतो तर हे काका भेटले. हे एकटे सोलो झाले तिकडे. तर त्यांनी सबस्क्राईब केलं मला. थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल. चला आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, इथे मी पुढे आलो तर मी एक गोष्टीने शॉक झालोय की आता कालचा सुधागड धरून टोटल 20 किल्ले माझे कंप्लीट झाले. प्लस मी व्हिडिओ बघितले काय काय किल्ल्यांचे, पण पाण्याचा सोर्स एवढा कधीच बघितलेला नव्हता. तर हे बघा, इथे एक मोठं तळ आहे आणि इथे अजून एक पाण्याचा टाका आहे. म्हणजे साधारण 20 तरी पाण्याचे सोर्स आहे तिथे. म्हणजे टाकी आणि तळ धरून खूप पाण्याचे इथे. मी तर पहिल्यांदाच बघितलं एवढं पाण्याचे सोर्स इथे. मला पाणी नाही आहे पण त्यांचे अवशेष अजून पण आहेत. आम्ही मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय, त्या काळी हे मोठं तळ असणार. हे बघा, खूप मोठं तळ आहे. त्यावेळी खरंच सांगतो पाण्याची कमी अजिबात नसणार आहे इथे. हा बघा, आणि इथे पाण्याचं तळ आहे म्हणजे तिथे शिव मंदिर असणार. कारण इथे पाण्याचा सोर्स आहे. मला तर असंच वाटतं की ते शिव मंदिर आहे. कारण की जिथे पाणी असतं तिथे शिव मंदिर असतं. हे बघा, तिथे थोडीशी गुरं पण आहेत बसलेली. खाली जाऊया. हे बघा, तिथे पण पाण्याचा टाका आहे गाईस. तिकडे पण पाण्याचा टाका आहे गाईस. हा बघा, इथे पण एक पाण्याचा टाका आहे. तो जो दिसतोय तो दगडाचा. बापरे, किती पाणी. पाणी नाही गाईस म्हणतोय, पण तो पण पाण्याचा टाकाच आहे. ह्या किल्ल्यावर पाण्याची कमी नव्हती गाईस. चला मंदिरात जाऊ. मित्रांनो, मंदिराकडे आलोय. जसं की मी तुम्हाला बोललेलो बाजूला पाणी आहे. पाण्याचा सोर्स आहे म्हणजे इथे महादेव मंदिरच असणार. तर तेच आहे. हे पहा महादेव मंदिर. इथे हा त्या काळातला दीपस्तंभ आहे आणि इथे नंदी आहे. हे मंदिर आहे. मित्रांनो, हे बघा दीपस्तंभ. इथे गणपती बाप्पाचं इथे चित्र कोरलेलं आहे. ते हे 2 नंदी आहेत. ते मोठासा दीप आहे आणि इथे काय काय गोष्टी आहेत तुम्हाला. आणि हे आहे महादेव मंदिर. चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो. मित्रांनो, महादेव मंदिराकडून आता आम्ही महादेव मंदिराच्या बॅक साईडने त्या बाजूला चाललोय. मागाशी मी तुम्हाला दाखवलं तिथे कुठलं तरी एक स्ट्रक्चर आहे तो बघायला. कदाचित तो धान्य कोठार नाही तर दारुगोळा कोठार आहे. तो बघूया तो. आता आम्ही तिकडून आलो तर इथे हे काहीतरी अवशेष सापडले. समजत नाही काय. आणि त्या झाडांच्या आतमध्ये घरांचे अवशेष आहेत पण ते झाडांमुळे दिसून येत नाहीत.
पण पूर्वीच्या काळी तिथे घर असणार, त्याचे चौथरे अजून पण दिसतात तिकडे. तर हा एक रस्ता जातोय त्या मगाच्या बिल्डिंग कडे, जी की मी तुम्हाला बुर्जाच्या इथे दाखवली. तर मित्रांनो, आता मी इकडून आलो. इथे पण आहे बघा, चौथारा आहे कुठल्या तरी घराचा वगैरे. स्वतः तिकडे जाऊया आपल्या त्या बिल्डिंग जवळ, पाहूया तिथे काय आहे. आणि हे बघा, इथे पुन्हा तटबंदी दिसायला सुरू झाली. आणि तर काय होतं, इथे आलो तर इथे आपल्याला अजून एक घराचा अवशेष भेटतो. आणि इथे आलो तर तिथे 2 तोफ दिसतात. चला मी तुम्हाला दाखवतो, आपण जाऊया तिकडे. चला बघा मित्रांनो, इथे 4 पाण्याचे टाके आहेत. आणि आत्ता मला समजलं की इथे हे जे तिकडे जे दिसतंय ती ह्या किल्ल्याची दुसरी वाट आहे. म्हणजे आम्ही ज्या वाटेने आलो ना, त्याची ही अजून एक वाट आहे. म्हणजे ह्या किल्ल्यावरती 2 वाट आहे. तर ही सेकंडवाली वाट आहे, पाटणवाडी रोड. हे पाटणवाडीमधून येते. आपण आलो लोहगडवाडीमधून. आणि ते मागाशी जे आपल्याला काका भेटले होते ते पण ह्याच वाटेने आले होते. चला वाट पण बघूया. आणि तिथे 2 तोफ आहेत चांगल्या कंडिशनमध्ये, ते पण पाहू. मित्रांनो, ही आहे ती दुसरी वाली वाट. त्याच्यापेक्षा ही हार्ड आहे, कारण हे बघा, ते बघा तिकडून एकदम खाली जायचं. तिथे बुरुज होता पण तो ढासळला आहे. पण ही वाट खूप डेंजरस आहे. तुम्ही जर येत असाल तर लोहगडवाडीच्या वाटेतून जाईल. पण तुम्हाला जर एकदम ट्रेकिंगचा फिलिंग पाहिजे, एकदम चांगला ट्रेकिंगचा, तर तुम्ही ह्या वाटेने पण येऊ शकता. चला आपण त्या तोफींजवळ जाऊया. आपण त्या तोफीकडे आलेलो आहोत. पाहू शकता ही केवढी मोठी तोफ आहे, खूप मोठी तोफ आहे. बघा हे बघा, हात माझा पंजा एवढा तिथं मोठा बोलायचा पुढचा. आणि ही एक छोटी तोफ आहे जिथे की पूर्ण म्हणजे त्या काळी जसे तोफांचा स्टँड असायचा, तो तोफांचा स्टँड सुद्धा आहे. हे बघा असाच असायचा स्टँड. आणि आतमध्ये गोळा पण आहे बघा तोफाचा, खूप मस्त. हे बघा ही तोफ आहे. आता तिथे दुकान आहे, तिथे आपण काकडी खाऊ. कारण भूक नाही लागली आणि तहान पण लागली. तिथे सर्व काकडी घेते, काकडी खाऊया. संबळगड होतं नाव, शिवाजीराजे विश्रांतीला आल्यामुळं इसापूर नाव पण. हा इकडं चोर दरवाजा आहे. हा इथून चोरवाट म्हणलं पुण्यात शनिवारवाड्यात निघाले. इथं महादेवाचं मंदिर आहे. पण हे वाडे आहेत, तटबंदी आहे, जाता वगैरे आहे, चुन्याची चक्की आहे, मारुतीची मूर्त टाकीमध्ये आहे. लोगड नजर पडतं. इकडं बोरून जाऊन इकडं पाहून आले तुमची ते कोणापा काय भेटतो. ओके, थँक्यू. मित्रांनो, तिकडून आलो, त्या काकांनी बरीच माहिती दिली किल्ल्याबद्दल. आणि इथे आलो, इथे पुन्हा आम्हाला पाण्याचे टाके लागले आहेत. इथे घरांची चौथरे आहेत इथे, म्हणजे इथे पहिली वस्ती असते. आणि इथे हनुमानजींचं मंदिर आहे. क्रॉस करून आम्ही इथे आलो आहे. तर इथून लोहगडची विंचूकडा माझी दिसते बघा. खूप वारा सुटला आहे. आणि ते जे तिकडे तुम्हाला धरण दिसत आहे ते मुळशी धरण आहे. आणि हा मध्ये इथे हायवे आहे. आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. आपला ऑलमोस्ट राऊंड कंप्लीट होईल. मग आपण किल्ला उतरायला सुरुवात करू. मित्रांनो, इथून वरती आलोय या स्ट्रक्चरकडे. बघूया त्याला स्ट्रक्चर काय येतो. मला तर असं वाटतं हा राजवाडा वगैरे असणार, तरी पण एकदा बघूया. मित्रांनो, आलेलो तिथे आता समजलंय, जसं की मी मागाशी बोललेलो, हे दारुगोळा कोठार नाही तर धान्य कोठारच आहे. त्याला आतमधून दाखवतो. धान्य कोठार असू शकतं, कशासाठी माहिती आहे? हे बघा, व्हेंटिलेशन साठी हे बघा. मित्रांनो, हे धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार वाटतंय, पण अजून काय नक्की नाही. तुम्हाला जर हे माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला आपण त्या दुसऱ्या आल्या स्ट्रक्चरकडे जाऊया. मित्रांनो, हे बघा दुसऱ्या स्ट्रक्चरकडे आलोय. पण हे काय आहे ते समजत नाही. तुम्हाला जर माहीत असेल हे पण कमेंट करून सांगा काय आहे नक्की. आतमध्ये जाऊन बघूया त्याला. बस एवढंच आहे इथे.
आता आम्ही त्या रस्त्याने पुन्हा जिथून आलो तिकडे जाऊ आणि गड उतरायला सुरुवात करू. मित्रांनो, आता इथून मी आलोय तर इथे पुन्हा पाण्याचे टाके लागलेत. पहा, हे 3 आहेत आणि तिकडे पण एक आहे छोटा. 4 पाण्याचे टाके आहेत. तिथे काहीतरी आहे वाटतं. मित्रांनो, या किल्ल्यावरची सगळ्यात फेमस गोष्ट कातळात कोरलेली हनुमानांची मूर्ती आणि ही पाण्याच्या टाक्यामध्ये कोरलेली आहे बघा. तरी बघा काय चांगली इथे मस्त चांगल्या कंडिशन मध्ये तटबंदी आहे. तिथे एक छोटा बुरुज पण आहे, तर आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, हे बघा इथे असे हा एक छोटा बुरुज आहे बघा. इथे हे तोफांसाठी केलेलं आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं. पण त्या बुरुजाचं काय होतं माहिती आहे, त्या बुरुजाला हे नव्हतं आणि इथे आपण आलो. काय वारा आहे गाईस, एसी एसी आणि सर्व वारा ह्याच्यातनं पास होतोय. हे बघा इथे काहीच वाटत नाही, पण जेव्हा इथे आलो वाव, थंड वारा येतोय. खाली पूर्ण खोल दरी आहे. मूड फ्रेश झाला काय एकदम. हे बघा इथून वाव काय सीन दिसतोय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे एक मोठं जात आहे. हे त्या काळी चुन्याला व्यवस्थित सिमेंट सारखं करण्यासाठी यूज करायचे. का तर वास्तू आणि असे तटबंद बांधण्यासाठी त्यावेळी चुन्याचा वापर करायचे. तर याला बैलांशी कनेक्ट करून याला इथे इथे गोल गोल फिरवायचे आणि इथे सर्व चुना टाकायचे. व तो चुना बनवून इथे सिमेंट सारखं यूज करून मोठी मोठी घरं आणि तटबंद्या बांधायचे. म्हणून त्याच्यामुळे अजूनपर्यंत काही वास्तू आणि हे जे तटबंद आहेत ते अजूनही 400 वर्षांपासून भक्कम उभे आहेत. हे त्याच्यामुळेच. तर मित्रांनो, आपला पूर्ण राऊंड कंप्लीट झाला आहे किल्ल्याचा. तर आता आपण इथे पोहोचलो आणि हा जो डॉगी दिसतोय ना, हा खूप चांगला डॉगी आहे. हा तिथे आम्हाला तिकडच्या बॅक साईडला भेटला होता. त्याला आम्ही पाणी आणि बिस्किट घातलं आणि तो आता आमच्या सोबतच येतोय. खूप वेळ झाला आमची साथ देतोय तो. आता आमच्या मागून येईल तो. आता तो आमच्या पुढे गेला आणि इथे थोडा विश्रांतीसाठी थांबला. पुन्हा येईल तो आमच्या मागेनं. चला ते बघा, आपण तिथून आलो होतो वरती. आपण पूर्ण किल्ल्याचा पूर्ण राऊंड मारून फायनली पुन्हा आपण इथे पोहोचलो. तर मित्रांनो, पूर्ण किल्ल्याचा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि किल्ला पण आमचा पूर्ण एक्सप्लोर करून झाला आहे. आता पुन्हा आपल्याला या वाटेने खाली जायचं आहे, ज्या वाटेने आम्ही आलेलो. तर बाय बाय करूया किल्ल्याला. चला, जय शिवराय, जय शंभू.